लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या मंडल आयोगाच्या सभेमध्ये असं केलं की खरे ओबीसी आणि मूळ ओबीसी त्यावरून मराठा समाजात जे आहे त्या तीव्र भावना आहे. त्यांच्या वक्तव्याचं तुमचा पक्ष समर्थन मंडल यात्रेदरम्यान लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या चौकामध्ये त्या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती. अनंतपाळच्या त्या गावाच्या चौकावरती ही सभा होती, चौक सभा होती. आणि या सभेदरम्यान आमच्या सहकारी सक्षना सलगार यांच्याकडनं प्रसंगावधानाने भाषणाच्या ओघात बोलताना त्या ठिकाणी एखाद्या समाजाला भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी निघाला. यासाठी मी सर्वप्रथम मंडल यात्रेचा संयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. मी सकाळी देखील माझ्या फेसबुकच्या माध्यमातून आणि माझ्या मंडल यात्रेच्या पेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं स्पष्ट मत मांडलं. आणि दुसरीकडे ही गोष्ट फार स्पष्ट आहे की मंडल यात्रेचं उद्दिष्ट हे कधीच कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाता कामा नये अशा प्रकारचं असणार. त्या ठिकाणी कुठल्याही समाजाला आपण भावना दुखावून पुढे मंडल यात्रा ही जी आहे समाजामध्ये न्यावी. प्रश्न आहे की त्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत, प्रवक्त्यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका असते, त्यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची भूमिका आहे का आणि पक्ष त्या भूमिकेची सहमत आहे? बिलकुल नाही. त्यांची वैयक्तिक ही भूमिका होती की त्यांनी जो विषय मांडला ते पण मांडताना त्यांनी त्यांच्या भाषणाच्या ओघामध्ये त्या बोलून गेल्या हेही त्यांनी स्पष्ट केलं. संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स होती. प्रेस कॉन्फरन्समध्ये लातूरला त्यांनी हे म्हटलं की माझ्याकडनं भाषणाच्या ओघामध्ये बोलताना ती गोष्ट होऊन गेली. याच्या व्यतिरिक्त आमच्या पक्षाचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड देखील बोलले की त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याकडनं भाषणाच्या ओघामध्ये बोलताना एखादी गोष्ट बोलून जाते, त्या ठिकाणी अशा वेळेला त्या ठिकाणी पक्षाची भूमिका म्हणून गृहीत धरू नये. त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून आणि मी सुद्धा प्रवक्ता आहे पक्षाचा, मी देखील स्पष्ट केलं की ही गोष्ट त्यांच्याकडनं भाषणाच्या ओघामध्ये होऊन गेली. नाही, असं आहे की कारवाई होणं, समज देणं या सगळ्यासाठी पक्षाचे श्रेष्ठ त्या ठिकाणी श्रेष्ठ आणि नेते त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त गोष्ट एवढीच आहे की मंडल यात्रा ही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेते. मंडल यात्रा ही कुठल्याही समाजाचा अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची काळजी घेतली आहे. मंडल यात्रा ही बहुजनांचा सन्मान करण्यासाठी आहे. मी महाराष्ट्राच्या जेव्हा नागपूर जिल्ह्यातून निघालो, आपल्या माहितीसाठी सांगतो मी फक्त की मी नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गेलो, तिथे बलबीर सिंग जी आहेत गुरुद्वाराचे प्रमुख, त्यांना सन्मानित करण्यात आलं. नागपूरच्या ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यामध्ये गेलो, तिथे ताजुद्दीन बाबा दर्गाचे जे प्रमुख ट्रस्टी आहेत त्यांना सन्मानित करण्यात आलं. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो, त्या ठिकाणी त्यांच्या मंदिरामध्ये गेलो, त्या ठिकाणी त्यांच्या ट्रस्टीने महाराष्ट्रातल्या तमाम या संत महंत जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातले पुरोगामी विचाराचे सगळी लोक ज्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राला एकात्मतेमध्ये बांधलेलं आहे, या सर्वांना सन्मानित करणं, त्यांना एकत्र आणणं आणि समाजाला एक ऐक्य निर्माण करणं ही त्या ठिकाणची भूमिका आहे. ती या मंडल यात्रेची भूमिका असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.